सुतपा आणि कृष्णमा हे दोघं पती पत्नी. तर त्यांनी ठरवलं, म्हणजे घोर तपश्चर्या केली आणि त्यांनी ठरवलं होतं की आपल्या पोटी भगवंताने अवतराला यावं, आपल्या पोटी देवाने अवतराला यावं, आपल्या पोटी देवाने त्या ठिकाणी जन्म घ्यावा, असं त्यांनी ठरवलं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घोर तपश्चर्या केली. भगवान महाविष्णू त्या ठिकाणी प्रसन्न झाले. म्हटले मागा, तुम्हाला काय मागायचं ते. त्यावेळी सुतपा आणि कृष्ण माता म्हटली, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं, एवढंच आम्हाला वर पाहिजे त्या ठिकाणी. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, तथास्तु, मी तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि कृपा केल्यानंतर तीनदा ती कृपेचं दान त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणून 3 वेळा भगवंत त्यांच्या पोटी जन्माला आले. सुतपा आणि कृष्ण माता यांच्या पोटी जे भगवंत जन्माला आले ते आहे कृष्ण गर्भ. नंतर ते सुतपा आणि कृष्ण माता पुढच्या जन्मामध्ये कश्यप आणि आदिती त्यांच्या पोटी बळीराजा जन्माला, वामन परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आले. बळीचं राज्य होतं आणि त्या बळीचं राज्य म्हणजे देवांवर त्यांनी आक्रमण केलं, ते सगळं पुन्हा देवांना देण्यासाठी वामन प्रभू त्या ठिकाणी जन्माला आले, कश्यप आणि आदिती यांच्या पोटी. आणि तिसरा जो जन्म आहे ते वासुदेव आणि देवकी महाराज. ज्यावेळी देवकीचं लग्न होतं त्या भावाचं एवढं त्या बहिणीवर प्रेम होतं, काय सांगू महाराज, बहिणीचं भावाचं बहिणीवर प्रेम होतं. हे फक्त आता आपल्याला कथा कीर्तनांमध्येच ऐकायला भेटणार आहे. या पुढच्या भाऊबीज जे आपल्या आहे महाराज बोलून जाईल, या पुढच्या भाऊबीज जे आहे त्या मुक्काम पोस्ट आंबेगाव या ठिकाणी ज्या बापाने त्याला जन्म दिलाय त्याच बापाने मला जन्म दिलाय, मला सुद्धा ते हिस्सा पाहिजे. ही आता वस्तुस्थिती टाळता येणार नाही. म्हणून महाराज जी आपली संस्कृती होती, फार सुंदर संस्कृती होती, फार चांगली आपली परंपरा आहे, तिचं अनुकरण आपण केलंच गेलं पाहिजे. तर हा जो कंस जो होता, हा देवकीचा भाऊ, तो एवढं आपल्या बहिणीवर प्रेम करत होता की त्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर त्या नाथाचं सारथ्य जे आहे हा स्वतः कंस त्या ठिकाणी करत होता. महाराज कंस त्या ठिकाणावरून गेला, पण अजूनही गणितामध्ये वाईट करतो बरं, गणितामध्ये आहे अजूनही, पण कंसात आलंय त्या ठिकाणी डोका उठवतोय. तर तो जो कंस होता बहिणीवर फार प्रेम त्याचं. तर बहिणीचं ते ज्यावेळी बहिणीला विदाई करायचं किंवा आपल्या भाषेत सांगायचं बोलवायचं, त्यावेळी या कंसाने त्या रथाचं सारथ्य केलं. वसुदेव आणि देवकी त्या ठिकाणी रथामध्ये पाठीमागे बसले आणि सारथ्य स्वतः कंस करतोय. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर याच देवकीचा 8वा पुत्र तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आता हे जे बंधू प्रेम होतं महाराज कुठपर्यंत असतं, गणेश पाणी येईपर्यंत. एकदा पाणी तोंडात जायला लागले की आई सुद्धा आपल्या तिला ती माकडाची गोष्ट ऐकली महाराज, दुरुस्ती करणार नाही. पण प्रेम त्याच तोपर्यंत कंसाचं सुद्धा टिकलं की जोपर्यंत आकाशवाणी होत नाही. आकाशवाणी झाली की आपल्या बहिणीचा मुलगा आपल्याला मारणार, म्हणजे बहिणीला कशाला जिवंत ठेवायचं. म्हणून त्यांनी केस पकडले, वासुदेवानी मध्यस्थी केली. वासुदेव म्हटला असं करून जमणार नाही, म्हटला बहिणीची हत्या करणं म्हणजे हे फार मोठं पातक आहे. एक काम कर, आम्हाला जी संतती होईल ती आम्ही तुला आणून त्या ठिकाणी देईल आणि त्या संततीचं काय करायचं, जिवंत सोडायचंय की मारायचं हे तू ठरव. तर ते कंसाला पटलं. आणि काय असतं महाराज, काही गोष्टी त्या विचाराने त्या ठिकाणी जिंकायच्या असतात किंवा विचाराने त्या ठिकाणी विजय प्राप्त होत असतो. एक प्रसंग सांगतो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाचा. सरदार वल्लभभाई पटेल एकदा रेल्वेने प्रवास करत होते आणि त्याच डब्यामध्ये एक महिला होती, पण ती महिला सामान्य नव्हती, ती लुटारू महिला होती. त्यावेळी वल्लभभाई पटेल यांना म्हटले, ती महिला म्हटली, हे बघ जवळ जे काही आहे ते सगळं आता काढायचं, नाहीतर मी चेन खेचत आणि ज्यावेळी हे रक्षक या ठिकाणी येतील, पोलीस रेल्वे पोलीस वगैरे या ठिकाणी येतील, त्यांना सांगेल तू माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मग तुला काय शिक्षा होईल ते बोल. त्यावेळी वल्लभभाई पटेल होते महाराज, विद्वान होते, हुशार होते. त्यांनी त्या बाईला सांगितलं मला ऐकायला येत नाही, बोलता पण येत नाही, असं खुलून सांगितलं. तू मला लिहून दे म्हटलं. आता या आवेशामध्ये तिने सुद्धा लिहून दिलं, तू मला तुझ्या जवळ जे काही आहे ते सगळं मला दे, नाहीतर मी काय करत
त्या चेन खेचल आणि त्या पोलिसांना आल्यानंतर सांगाल तू माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सगळं लिहून दिलं. ती चिठ्ठी ज्या वेळी वल्लभभाई पटेलने हातात घेतली आणि मोठ्याने हसायला लागली. ती बाई म्हटली, ती स्त्री होती, ती बाईला म्हटली हसायला काय झालं, मी तुम्हाला सांगितलंय काय, जे काय आहे ते दे. त्यावेळी वल्लभभाई पटेल म्हटले आता तुलाच द्यायचं असलं तर तूच मला काही दे, नाहीतर मी चेन ओढत. सांगायचं तात्पर्य असं तर त्यांनी लिहून घेतलं. याला म्हणायचं बुद्धीचे वैभव नाही. बुद्धी असेल तर बुद्धीने आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळवता येतो. म्हणून वसुदेवाने सुद्धा त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्यानंतर ते कंसाला पटलं. पहिला मुलगा झाला महाराज. पहिला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी कंसाच्या समोर तो मुलगा नेला. कंस फार वाईट नव्हता महाराज, त्याला रंगवलं तेवढं वाईट. कंस फार वाईट नव्हता. कंसासमोर तो ज्यावेळेस मुलगा नेला ना त्यावेळी कंसाला सुद्धा वाईट वाटलं. सरपंच साहेब, अरे किती गोंडस पोरगा आहे आणि आपल्या बहिणीच्या काळजाचा पुकार आहे, याला कशाला मारायचं, याला नाही मारायचं. आपल्याला 8 वेळा सांगितलं ना, मग 8 वेळच्या वेळेस बघू काय होईल ते होईल, तोपर्यंत आपणच जगतो केलाय असं विचार, म्हणजे असं वर्णन सुद्धा आलं नाही महाराज. तर कंस म्हटला याला मी मारणार नाही. त्यावेळी महाराज नारद मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. पुण्य सारा पहिला आणि कुठला 5वा. मग देवाच्या तू काय भरोशावर बसू नको, जे काय हाताला लागले ते तुझ्या पद्धतीने, म्हणून त्या ठिकाणी महाराज कंसाने त्याला मारलं. असं करत करत 6 मुलं त्या कंसाने मारले. 7व्याचं आकर्षण केलं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये, म्हणून त्याचं नाव संघर्षण, तेच बळीदादा. 7व्याचं आकर्षण केलं बळीदादा रोहिणीच्या गर्भामध्ये. त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी आता आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर टेस्ट टू बेबी म्हणजे दोपारात केली पहा. त्यावेळी सुद्धा आपली टेक्नॉलॉजी किती प्रभावी होती. त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये बळीराजाचा म्हणजे रोहिणी मातेच्या पोटी बळीराजाचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि 8वा जो आहे तो 8वा म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी म्हणजे देवकी मातेच्या उदरामध्ये प्रगट झाले त्यावेळी लख असा प्रकाश पडला, दिव्य प्रकाश पडला. आणि एक असा दिव्य प्रकाश पडला की रात्रीचा बरोबर मध्याह्न झाला होता, म्हणजे रात्रीचे 12 वाजले होते. आणि रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. बोला भगवान कृष्ण भगवान की भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि भगवंताने वसुदेवाला त्या ठिकाणी आज्ञा केली. नंदाच्या नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला महाराज ही आज्ञा केली. आणि गोकुळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यशोदा मैयाला त्या ठिकाणी दिवस गेलेले होते. आता गोकुळामधला प्रसंग असा आहे महाराज, गोकुळामध्ये भगवंत त्या ठिकाणी जन्म म्हणजे गोकुळामध्ये भगवंताचं त्या ठिकाणी आगमन होणार. म्हणून जे ऋषीमुनी होते म्हणजे पहिल्या जन्मामध्ये त्या अगोदरच त्या ठिकाणी जन्म घेऊन अवतीर्ण झाले होते. जे काही म्हणजे त्रेतायुगामध्ये जे ऋषी होते प्रभू रामचंद्रांना म्हटले होते की आम्हाला तुमचा सहवास पाहिजे. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं की दोपारामध्ये आपली भेट होईल, तुम्ही त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण त्या कालावधी सांगितला, त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण व्हा. मग वाकड्या, पेंद्या, घोंगड्या हे सगळे त्या ठिकाणी अवतीर्ण झाले होते.
बरं का सरपंच साहेब, याच्यात एक गंमत सांगतो. त्याच्यातला तो जो वाकड्या होता ना, हा वाकड्या त्याला भविष्य कळत असायचं. म्हणजे त्याला ते एक मानसशास्त्राचा अभ्यास असतो का, त्याला भविष्य कळायचं. तो कोणाचंही पण त्या गोकुळामध्ये भविष्य सांगायचा आणि ते खरं ठरायचं. आता भविष्य खरं ठरते म्हणल्यावर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या त्या ठिकाणी जास्त होते. तर त्या वाकड्याला अचूक असं भविष्य ठरायचं. ते यशोदा मायेच्या कानावर गेलं आणि तिला सुद्धा दिवस गेले होते. मग तिची उत्सुकता, आपल्याला मुलगा होतो का, मुलगी होती. मग ती यशोदा माया जी होती, ती यशोदा माया या वाकड्याच्या घरी आली. आणि वाकड्याच्या घरी आल्यानंतर वाकड्याने ते जाणले कशासाठी आलेली. वाकड्या म्हटला काहीतरी लाभ आहे त्यासाठीच म्हणला राणी सरकार आमच्या घरी आले, नाही तर आमच्या घरी कशाला येत आहे मैया तुम्ही. त्यावेळी तिने सांगितलं नाही नाही, तुझ्याकडे काही जाणून घ्यायला नाही आली, माझं थोडं तुझ्याकडे काम आहे. त्यामुळे वाकड्या म्हटला काय काम आहे. म्हटली काय नाही, तुला खीर आवडते का. म्हटलं आवडते. तुला कढी आवडते का. म्हटलं आवडते. म्हटली तुला खीर कढी भजे वगैरे काय पंचपक्वान्न बनवायचे ते सगळं मी बनवते, पण माझी एक विनंती, आज जेवायला माझ्या घरी यायचं. जेवायला माझ्या घरी यायचं म्हणजे औचित्य काय महाराज, काहीतरी मागायचं. तर त्यावेळी तो जो वाकड्या होता म्हटला नाही मला आज भूक नाही आहे, माझं पोट भरलेलं आहे, मी जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून तयार आहे. नाही नाही म्हटली संध्याकाळी का होईल, पण ये. वाकड्या म्हटला काय हरकत नाही, लईच विनंती करते. तर म्हटलं येतो आज दुपारी तुझ्या घरी जेवायला येतो. पंचपक्वान्नाचं जेवण केलं महाराजच्या वाकड्यासाठी. का, कारण त्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे, त्याला भविष्य कळते, आपल्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे कळण्यासाठी म्हणजे तिने बोलावलं होतं. तर वाकड्या त्या ठिकाणी नंदराजाच्या महालामध्ये दुपारी गेल्यानंतर त्या ठिकाणी पाटावर वाकड्याला बसवलं. साईने असे फुलं वगैरे ते पंचपक्वान्न पुढे मांडले. वाकड्याला आता यशोदा मायेला असं वाटायचं वाकड्याचं जेवण कधी पूर्ण होतंय आणि कधी आपण ते विचारते. वाकड्याला स्वतःच्या हाताने बघावं काय असं त्या यशोदा मायेला त्या ठिकाणी वाटत असायचं. तर वाकड्याचं जेवण वगैरे सगळं झालं, पाणी वगैरे चोळ वगैरे भरली, सगळं झालं आणि ढेकर दिल्यानंतर वाकड्या म्हटला मैया येऊ का आता. म्हटलं अरे असं कसं, मी तुला जेवण वगैरे दिलं म्हटल्यावर माझं थोडस काम आहे, तेवढं काम करायचं. म्हटलं मला माहिती आहे तुझं काय काम आहे. म्हटली सांग ना. मला मुलगा होईल की मुलगी होईल. त्यावेळी वाकड्या म्हटलं सांगतो, पण हे काम कर, मला जो दरवाजा आहे ना त्या दरवाजापर्यंत जाऊ दे. अगोदरच मी वाकडा, मला पळता येत नाही आणि तुझं भविष्य सांगितलं तर तू मला इथंच पकडून ठेवशील आणि फटके देशील, त्यापेक्षा मला दरवाजापर्यंत जाऊ दे. वाकड्या दरवाजापर्यंत गेला आणि म्हटलं ऐक यशोदा मैया, मी सांगतो तुझं भविष्य, तुला मुलगीच होणार, मुलगीच होणार, मुलगीच होणार. गेला पडून. आता हे ऐकल्यानंतर लय बरं वाटलं असं का महाराज. हे ऐकल्यानंतर यशोदा मैला अजिबातही बरं वाटलं नाही, थोडस वाईट वाटलं. आपल्या कुठे संतती येणार, आपल्याला वाटत होतं मुलगा व्हावा मुलगा व्हावा, पण आता मुलगी काय हरकत नाही. पण यशोदा मैला महाराज शास्त्र माहित होतं, शास्त्र माहित होतं यशोदा मैला. यशोदा मैयाने काय केलं, संपूर्ण गोकुळाच्या ज्या महिला होत्या हळदी कुंकाला बोलवल्या. येतात ना हळदी कुंकाला, अशाच हळदी कुंकाला बोलवल्या आणि सगळ्या महिलांना सांगितलं की तुम्ही एकादशी करायची. पुत्रदा जी एकादशी आहे ना महाराज, तिथं कधीच असं आहे की पुत्रदा एकादशी झाल्यानंतर नुसता मुलगा जन्माला येतो नाही, विद्वान मुलगा पोटी त्या ठिकाणी जन्माला येत असतो. हे पुत्रदा एकादशीचं त्या ठिकाणी महत्व आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी एकादशी करतो. पुत्रदा एकादशी आहे आमच्या भगवान महाराजांची मातोश्री महाराज पुत्रदा एकादशीला तिने देव ठेवला. म्हणजे असं थोडे लोक असतात की पुण्यवान असतात. पुत्रदा एकादशी म्हणून त्याचा मुलगा कीर्तनकारी महाराज, याची देवी याची डोळा, जे काही वेगळं आहे का महाराज. म्हणजे सांगायचं झालं तर अगदी दृष्टांताने सुद्धा सांगावं लागतं. पुत्रदा एकादशी धरली, विधवा मुलगा जन्माला येतो, किंवा देवशयनी धरली, ज्याला झोप येत नाही, जो गोळ्या खाऊन झोपतो त्याला चांगली झोप लागते, देवशयनी एकादशी. अशा एकादशीचे महत्व सांगायला आपल्याकडे वेळ नाही. तर त्या ठिकाणी महाराज तुकोबारायांना सुद्धा आपला शब्द त्या ठिकाणी बदलावा लागला. देव कुठे जन्माला, गोकुळी जन्माला. म्हणजे देवाचा जन्म झाला कुठे महाराज, कुठं झाला देवाचा जन्म, मथुरेमध्ये झाला. आणि तुकोबाराय सांगतात कुठं झाला, गोकुळात झाला. का सांगतात, कारण त्यांनी ते व्रत त्या ठिकाणी पासून भगवंताची अर्चना
भक्ती त्या पद्धतीने केली होती. म्हणून तुकोबारायांना सुद्धा आपले शब्द त्या ठिकाणी बदलावे लागले. विठ्ठल मग भगवंताचा जन्म झाला. भगवंताने आज्ञा केली वसुदेवाला की मला आता गोकुळामध्ये घेऊन चल. गोकुळामध्ये जात असताना मला पाऊस होता आणि पाऊस असताना दुसरं कारण असं की भगवंत त्या ठिकाणी रात्रीचे मध्यान म्हणजे रात्रीच्या पहाडालाच का जन्माला आले. तर त्याचं कारण असं आहे की कृष्ण म्हणजे त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी सगळे देवता त्या ठिकाणी स्वागताला होते. पण एक देवता त्या ठिकाणी नाराज झाली होती. देवा तुम्ही सगळ्यांसमोर त्या ठिकाणी अवतीर्ण झाले पण माझी इच्छा त्या ठिकाणी अपूर्ण राहिली. म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या चंद्रदेवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने रात्रीचा जन्म घेतला. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा त्यावेळी चंद्राला सांगितलं होतं द्वापर युगात मी तुझ्या साक्षीने जन्माला येईलच पण त्या अगोदर तुझं नाव माझ्या नावाच्या अगोदर जोडलं जाईल. म्हणून प्रभू रामचंद्र असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर प्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी वसुदेवाला आज्ञा केली आणि पावसाचे दिवस होते. पाऊस होता. यमुना मैया त्या ठिकाणी दुथडी भरून अशी त्या ठिकाणी वाहत होती. त्या पाण्यामध्ये ज्यावेळी वसुदेवाने प्रवेश केला आणि पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर कमरे एवढं पाणी लागलं, छाती एवढं लागलं, गळ्या एवढं लागलं, तोंडापर्यंत पाणी आलं. त्यावेळी भगवंताने ठरवलं आता आणखी परीक्षा पाण्यात काही अर्थ नाही. भगवंताने अंगुष्ट बाहेर पूर चढला म्हणजे पूर जसा जसा वरती आला तसा म्हणजे भगवंताने ठरवलं की अन्य परीक्षा आवाज कमी जास्त होते का ना. भगवंताने अंगठा बाहेर काढला आणि अंगठा बाहेर काढल्यानंतर तो जो पूर होता तो पूर दोन्ही बाजूला त्या ठिकाणी म्हणजे ओसरू लागला आणि त्या ठिकाणी वसुदेवाला वाट त्या ठिकाणी झाली. ज्यावेळी वसुदेव त्या ठिकाणी गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मायेने सुद्धा त्या ठिकाणी जन्म घेतला होता. त्या मायेला वसुदेवाने पुन्हा आपल्या टोपलीमध्ये घेतलं आणि पुन्हा या ठिकाणी मथुरीमध्ये आले. मथुरीमध्ये आल्यानंतर पुन्हा ते जे द्वार वगैरे होते ते कड्या वगैरे होत्या पुन्हा आपोआप त्या ठिकाणी जडल्या गेल्या आणि वसुदेव त्या ठिकाणी बंदिस्त झाले. सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर त्या ठिकाणी जे पहारेकरी होते सगळे असे जागे झाले, झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी ओरडू लागले आठवा आठवा म्हणजे आठवा जन्माला आलो. आणि त्या ठिकाणी कंसाला त्या ठिकाणी बातमी दिली. कंस धावत आला आणि धावत आल्यानंतर पाहिलं तर मुलगी आहे. त्यावेळी तेव्हा म्हणजे त्या कंसाला सुद्धा परत संभ्रम निर्माण झाला होता. आज बहुतेक पुरुष सांगितलं महिला जन्माला आली म्हणजे कंसाला सुद्धा ते असं वेगळं वाटलं. पण आठवा आहे ना काही असो नारद महर्षीने सांगितलं ना मग याचा अर्थ ते आपला काटा काढणार त्यापेक्षा आपणच त्याचा काटा काढायचा. म्हणून त्यांनी घर फिरवलं आपटणार तोच ती माया हातामधून सटकली आणि आकाशात तुझ नागीवरी उपजला मग झाली तुला मारणारा तू मला काय मारतो मी तुझ्याच्याने मरू शकत नाही पण तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि तो गोकुळामध्ये वाढतोय. आता हे ऐकल्यानंतर महाराज त्या कंसाची पायाची आग मस्तकाला गेली. मला मारणारा तिकडे कसा काही जन्माला आला. मग कंसाने काय केलं महाराज ती आता बैठक घेतली आणि त्याचा काटा काढण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला आपण जर नाही खतम केलं
तर तो आपल्याला त्या ठिकाणी खतम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही कंसाने त्या ठिकाणी दरबार भरवला आणि सांगितलं, जो कोणी त्या बालकाला मारेल किंवा जो कोणी त्या बालकाला माझ्याजवळ घेऊन येईल त्याला मी माझ्या राज्यातला काही भाग बक्षीस म्हणून त्या ठिकाणी दिला जाईल. आता ही त्या ठिकाणी सभा झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पुतना मावशी होती. पुतना मावशीने लगेच विडा उचलला आणि पुतना मावशीने विडा उचलला. त्या ठिकाणी कंसाला सांगितलं, काळजी करू नका महाराज, तुमचं काम आज त्या ठिकाणी पूर्ण होईल. पुतना मावशी त्या ठिकाणी भगवंताचा वध करण्यासाठी पुतना मावशी निघाली. परंतु पुतना मावशीच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाला कोणीतरी आलं होतं. कोण होतं महाराज? भगवान शंकर. भगवान शंकर सगळ्यात अगोदर भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी भगवान शंकर त्या ठिकाणी आले. नंतर पुतना आली. पुतना आल्यानंतर पुतनाने सांगितलं, मी तुझी बहीण यशोदामाया म्हटले, मी काय तुला ओळखत नाही, आता वेळ जास्त होत आलाय त्यामुळे तुला काय ओळखत नाही, लवकर सांग काय ते सांगायचं. पुतना मावशी म्हटल्यानंतर तुम्हाला ओळखत नसेल, सुंदर असं रूप त्या ठिकाणी धारण केलं होतं महाराज. ही पुतना कोण होती तुम्हाला सांगतो. ज्यावेळी बळीला पाताळामध्ये घातलं, पुण्यवंती पाताळी घातली, म्हणजे बळीला पाताळामध्ये घातलं त्यावेळी बळीची एक मुलगी त्या ठिकाणी उभी होती. तिचं नाव होतं रत्नमाला. त्या रत्नमालाने भगवंताला पाहिलं आणि एवढी मोहित झाली होती की असा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला ना तर मी माझं स्तनपान त्याला करेल, ही इच्छा त्या रत्नमालाची होती. म्हणजे बळीराजाच्या मुलीची होती. तीच पुढे पुतना आणि भगवंताने तिची ती इच्छा पूर्ण केली. महाराज कथा पूर्ण सांगायचं म्हटल्यावर, सविस्तर सांगायचं म्हटल्यावर वेळ पुरणार नाही. पण ती पुतना त्या ठिकाणी आली, भगवंताला जवळ घेतलं आणि भगवंताने जाणलं की हिचा पाठीमागच्या जन्मामध्ये हिच्या पापाचं ऋण आपल्यावर होतं. त्या ऋणामधून उत्तीर्ण होण्यासाठी आपण हिला या ठिकाणी मोक्ष दिला पाहिजे. ते ऋण वैपन्न जे कोणी अंगी ही आपुलियाची उत्तीर्णता नाही, भक्ताची की परिचय. म्हणून त्या भक्ताला सुद्धा तो संताधिकाची माने सायुजी संरसू केला पुतणे की दुधाचे विष पाणी मारवाली, ती मारण्यासाठी त्या ठिकाणी आली. पण भगवंताने तिचा उद्धार केला महाराज. पुतनाचा त्या ठिकाणी वध झाला. आता वध झाल्यानंतर रावणाला थोडस त्या आपल्या कंसाला त्या ठिकाणी थोडस असं विशेष वाटतं, एवढी बंधन होती पुतनेचा त्या ठिकाणी निभाव लागला नाही. या कंसाने काय केलं, बक्षीस थोडं वाढवलं. म्हटलं जो कोणी माझ्या त्या शत्रूला माझ्यापर्यंत घेऊन येईल किंवा त्याचा वध करेल त्याला निम्न राजे त्या ठिकाणी बक्षीस दिली. आता ही दौडी पिटवल्यानंतर एक महाबळ नावाचा एक दैत्य होता, भक्त नव्हता बरं, त्यांनी भक्ताचं रूप त्या ठिकाणी धारण केलं, शिंगे वगैरे ठेवली. महाबळ नावाचा एक त्या ठिकाणी दैत्य होता. म्हटलं महाराज काळजी करू नका, कुठल्याही परिस्थितीत त्याला या ठिकाणी मी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. मग त्याने काय केलं, ते रूप धारण केलं भक्ताचं. भट वेगळे आणि भट्ट वेगळे बरं महाराज. भट म्हणजे आपण काकांना भट म्हणजे ते पूजेला वगैरे, आणि हे भट्ट जे असतात ना हे अतिशय घट्ट असतात म्हणून त्यांना भट्ट म्हणतात. हे भट्ट वेगळे असतात थोडे, ते आम्ही असे करेगा आम्ही तसे करेगा असं त्याचं बोलणं वेगळं असतं. तर ते भट्ट जे असतात ते वेगळे. महाबळ भट्ट तर त्यांनी भट्टाचं त्या ठिकाणी रूप धारण केलं आणि आला गोकुळामध्ये. गोकुळामध्ये आल्यानंतर त्याला वर्म माहित होतं यशोदेमाईचं. यशोदेमाईला भविष्य ऐकायला फार आवडायचे. एक प्रसंग सांगितला महाराज. नंतर त्यांनी गार्गाचार्यांकडूनही पण यशोदेमाईने भविष्य ऐकलं होतं तरीही समाधान झालं नव्हतं. तर महाबळ भट्ट त्या ठिकाणी आला आणि यशोदेमाईला म्हटला, तुझ्या मुलाचं भविष्य सांगू का? म्हटली सांगा महाराज, बरं झालं तुम्ही आला, भविष्य सांगा. पुन्हा बाळाला त्या ठिकाणी आणलं. तर त्यावेळी त्या महाबळ भट्टाने सांगितलं, हा मुलगा आत्ताच्या आत्ता खड्डा घ्यायला कोणाला तरी लावा आणि लगेच काढून टाका, याचा काही उपयोग होणार नाही. आता कुठल्या आईला असं सण होईल महाराज, असं अशुभ काय बोलतात? काय सांगू म्हटले माऊली तुम्हाला, हा जो मुलगा आहे तुमचा सगळ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार. केला का नाही कुळाचा नाश? कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. अनेक स्त्रियांना त्या ठिकाणी बाचावल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे 16,108 बायका झाल्या महाराज भगवान श्रीकृष्णाच्या. अनेक स्त्रियांना त्या ठिकाणी त्यांच्याशी विवाह करल. हा इतरांच्या सतत खोडी करल. सगळ्या खोडी वगैरे त्यांनी केल्या का नाही म्हटली. त्यावेळी यशोदा माया म्हटली, महाराज असं काही अभद्र बोलता, हे तुम्ही म्हणता हे कदाचित खरं असलही, पण तुमच्या अगोदर सुद्धा एक महात्मा या ठिकाणी आले होते, त्यांचं नाव गार्गाचार्य. त्यांनी सांगितलं हा म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत याची कीर्ती सूर्यासारखी त्या ठिकाणी दिव्य राहील. आणि तुम्ही सांगता असं होईल. त्यावेळी त्या महाबळ भक्तांनी सांगितलं, त्यांनी सगळं खोटं सांगितलं, एकही शब्द खरा नाही, तो एकदम मूर्ख आहे, वेडा आहे, त्याचं तुम्ही ऐकू नका. आता भगवंतच वाचतो महाराज. भगवंत एकूणाला स्वतःची निंदा त्या ठिकाणी मान्य करतो, पचवतो, पण स्वतःची त्या ठिकाणी निंदा पचवत नाही. त्यावेळी भगवंताने काय केलं, ती जे पाठ होता त्या पाठाला आज्ञा केली. पाठ उडाला त्या महाबळ भक्ताच्या पाठीला. विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी पाठ, तिला पाठीवरी पाठ. विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ. त्या पाठाने त्या भक्ताला त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली. उखळ होतं महाराज. ते उखळाने विचार केला, पाठ जर त्याला मारत असेल तर आपण कशाला माघार घ्यायची. उखळाने सुद्धा त्याला मारायला सुरुवात केली. आता काय आहे, आत्ताचे जे धोत्र आहे ना महाराज आगळे साहेब, आत्ताचे धोत्र आम्ही गाठ मारतो या ठिकाणी. पूर्वीचे जे धोतर होतं त्याला गाठ नसायची. ते कसे असायचे, पिळा असायचा असा. मी गाठते नाही महाराज त्याचे धोत्र, असा पिळा असायचा. आणि ते पिळ्यावर म्हणजे ते पिळाची म्हणजे ते टेक्निक असते अशा पद्धतीने. आणि ते महाबळ भट्ट होते ते तशा पद्धतीने ते धोतर घालून त्या ठिकाणी आले होते. आता एवढे रट्टे बसायला सुरुवात झाली, त्यांनी पळायला सुरुवात केली. पळायला सुरुवात केल्यानंतर पुढे एक बाग होती, घाट होती. त्या घाटेवरून उडी मारायला, त्या घाटेवरून उडी मारली. आता त्या घाटेवर वाटलं सगळ्यांचं काही ना काही योगदान आहे, आपलं पण काहीतरी योगदान पाहिजे ना. म्हणून त्या घाटेचा एक असा थोडासा लोखंड काय असेल खेळा वगैरे काय असेल तो बाहेर निघाला होता. तो खेळा जो होता बरोबर त्याच्या वेळेत धोतर अडकवलं. सगळं धोतर पाठीमागे झाले तुटले बच्चांचा पातळे जानवे फाटले पंचांग जानवे तुटले पंचांग फाटले. एवढी दयनीय अवस्था झाली महाराज. धोतर सुद्धा त्या ठिकाणावरून टाकून त्या ठिकाणी महाबळ भट्ट पळून गेला. महाराज एवढी बेकार अवस्था त्या ठिकाणी. म्हणजे भगवंत स्वतःबद्दल एक वेळेला सहन करत, परंतु भक्ताबद्दल त्या ठिकाणी त्याला सहन होत नाही. आणि काय असतात महाराज, आगोद लीला, प्रबोध लीला आणि प्रौढ लीला, त्या भगवंताच्या लीला त्या ठिकाणी सांगितले. आगोद लीला केल्या गोकुळामध्ये, प्रबोध लीला केल्या मथुरेमध्ये आणि प्रौढ लीला केल्या द्वारकेमध्ये. अशा भगवंताच्या लीला आहे. परंतु काल्याचं कीर्तन जे असतं हे आगोद लिलेवर त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण कीर्तन आगोद लिलेवर करायचं असतं. म्हणजे गोकुळातली जे लीला आहे त्याच्यावरती कीर्तन करायचं असतं. तो महाबळ भट्ट त्या ठिकाणावरून पळून गेला. मग भगवान श्रीकृष्ण होते. भगवान श्रीकृष्ण हळूहळू त्या ठिकाणी मोठे व्हायला लागले. ते मोठे होत असताना त्या ठिकाणी आता त्यावेळी यशोदेमाईचं काम वगैरे काही चालत असायचं. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण तिला त्या ठिकाणी त्रास द्यायचे, काहीतरी खोडी करायचे. तर भगवान श्रीकृष्णाला त्या यशोदेमाईने काय ठरवलं की आपल्याला कामात काही म्हणजे त्या ठिकाणी व्यत्यय करतो, अर्थाला आणतो. पण तिने काय केलं की एका उखळाला भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी बांधून ठेवले. म्हणजे बांधून ठेवल्यानंतर तिचे उखळ होतं. आता भगवंताचं सामर्थ्य काय महाराज, करतूम अकर्तूम अन्यथा करतो, या सगळ्या शक्ती भगवंताजवळ आहे. तर भगवंताने ते उखळ सुद्धा वळायला सुरुवात केली. ओढत ओढत त्या अंगणामध्ये आणलं आणि अंगणामध्ये 2 वृक्ष होते. त्या वृक्षांच्या मधून भगवान श्रीकृष्ण गेले. ते उखळ त्या झाडांना, त्या वृक्षांना अडकलं गेलं. ते 2ही वृक्ष उंडाळून पडले आणि त्यातून 2 दिव्य ज्योती अशा बाहेर आल्या. त्या होत्या नद कुबेर आणि मणिग्रीव. म्हणजे हे कुबेरांची मुलं होते. त्यांना शाप मिळाला होता. त्या झाडाचं नाव
अर्जुन आणि आणखी हे झाडांचे नाव होते आणि मूळ नाव जे होते महाराज त्यांचे नलकुबेर आणि मणिग्रीव हे नाव होते. त्यांना नारद महर्षीने शाप दिला होता आणि त्या ठिकाणी ते वृक्ष झाले होते. मग त्यांचा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने उद्धार त्या ठिकाणी केला. उद्धार केल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग असा आहे की आता वेळ झाल्यामुळे यशोदा मैया एक दिवस गणपती बाप्पाचं जन्मस्थान होतं म्हणजे कालचा दिवस. गणपती बाप्पाची जयंती होती, गणेश जयंती होती. मग त्या गणेश जयंतीला काय केलं की मोदक वगैरे बनवले, काही दिवे बनवले आणि भगवान श्रीकृष्णाला आता कड्यावर घेतलं. पहिले दिवे त्या ठिकाणी यमुने मातेमध्ये दिवे सोडायचे आणि नंतर गणपती बाप्पाची त्या ठिकाणी आरती वगैरे करायची. असं त्यांचं त्या ठिकाणी ठरलं यशोदा मैयेचं. तर नदीवरती ज्यावेळी ते दिवे वगैरे घेऊन गेले यशोदा मैया आणि यमुनेमध्ये ते दिवे सोडायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण 6-7 वर्षाचे झाले होते आणि थोडं अंतर सोडून भगवान श्रीकृष्ण बसले होते त्या पाण्याच्या बाजूलाच. तर ते दिवे सोडल्यानंतर ते दिवे असे वाहायला सुरुवात करायचे. वाहत असताना भगवान श्रीकृष्ण काय करायचे, जे जवळ दिवे आहे ते दिवे घ्यायचे आणि काठावर ठेवायचे. त्यावेळी यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी विचारलं, म्हटले का ना, अरे तू किती दिवे इकडे घेशील, काही दिवे तर वाहून जातात ना. त्यावेळी भगवंताने सांगितलं, मैया ऐक, म्हटलं तुझ्या माहितीसाठी सांगतो, जे माझ्या जवळ येतात ना त्यांनाच मी तारणार आहे, जे माझ्या जवळ दूर जातील ना ते असेच बुडणार आहे. तुमच्या विषय लक्षात येतोय का मला? जे भगवंताजवळ जाणार आहे त्यांनाच भगवंत तारणार आहे, जे भगवंताला नाव ठेवणार आहे महाराज त्यांचा उद्धार होणार नाही. आणि आता तर फार खरे महाराज 21वे शतक कुठे हे माझी महाराज काय असतं की पूर्ण आज्ञा असतो त्याला समजावून सांगणं सोपं असतं आणि एखादा विद्वान असतो त्याला सुद्धा समजावून सांगणं सोपं असतं. परंतु दडशिया नाही पण नाही आमच्याकडे वेळ नाही. अशी जी मधली अवस्था आहे ना, लटकते नाही ना, याची फार बिकट अवस्था असते. महाराज आज्ञा सुख आराध्य ते सुख आराध्य ते विशेषज्ञ ज्ञान दत्त धुळी दग्ध ब्रह्मपितम नरम नरंजयती. म्हणजे त्या ठिकाणी नीतिशास्त्रामध्ये भरतो आणि राजा म्हणतात, एखादा आज्ञा असेल त्याला समजावून सांगणं सोपं असतं, एखादा विद्वान असतो त्याला समजावून सांगण्याची गरज लागत नाही. परंतु जे आर्देशाने असतात ना त्यांना ब्रह्मविद्या नरम नरंजयती म्हणजे ब्रह्मविद्या सांगितली आणि ब्रह्मदेवाने सांगितली तरी पण त्याच्यामध्ये फरक पडत नाही. त्या दिवशी ते गणपती बाप्पाची जयंती महाराज आणि गणपती बाप्पाच्या जयंती निमित्ताने त्या ठिकाणी मोदक वगैरे बनवले होते. ते मोदक वगैरे घेऊन यशोदा मैया आणि भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी गणपती बाप्पा समोर आले, आता गणपती बाप्पा समोर आल्यानंतर त्या ठिकाणी ते मोदकाचं ताट वगैरे ठेवलं आणि मोदकाचं ताट ठेवल्यानंतर यशोदा मैया म्हणली, का ना त्या ताटावर लक्ष ठेव, मी आतमध्ये जाते आणि एक पाण्याचा पांडा भरून पाणी त्या ठिकाणी घेऊन येते. म्हणून यशोदा मैया आतमध्ये गेली आणि भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी गणपती बाप्पा बरोबर संवाद साधत असताना ते मोदक खायला सुरुवात केली. ते मोदक जे होते त्याच्यातले निम्मे शिमे मोदक भगवान श्रीकृष्णाने खाऊन घेतले. ज्यावेळी यशोदा मैया त्या ठिकाणी आली त्यावेळी आल्यानंतर पाहिली, म्हटले का ना याच्यात ते मोदक काय झाले. तेवढं काय भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया गणपती बाप्पाने खाऊन घेतले. म्हटलं अरे असं कसं शक्य, गणपती बाप्पा खातील का नाही खाणार. बरं आपली श्रद्धाच नाही ना. नामदेवाच्या हाती म्हणजे त्या नामदेव महाराजांच्या हातून त्या ठिकाणी जेवण केलं वगैरे सगळं दूध वगैरे सगळं कथाभाग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण तेवढ्या श्रद्धेने चालतच नाही, भोजन देतच नाही तर काही. तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की गणपती बाप्पांनी ते मोदक खाले. म्हटले अरे गणपती बाप्पा कसे खातील. म्हटले खातात. एक काम कर म्हटला, डोळे झाक, हात जोडून उभे राहा आणि हात जोडून उभे राहिल्यानंतर म्हटला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. तिने हात जोडले, डोळे झाकून उभे राहिले आणि गणपती बाप्पा भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, अरे किती खोटं गोष्ट म्हणला, मोदक तू खाले आणि आज माझ्यावर घेतलं. असं बोलत असताना भगवान श्रीकृष्णाने एक मोदक उचलला आणि गणपती बाप्पाच्या तोंडात ठेवला. ठेवल्यानंतर मग यशोदा मैयाला खुणावलं, तिने डोळे उघडले, बरोबर गणपती बाप्पाच्या तोंडात मोदक होता. म्हणजे एवढ्या गुढी गेल्या भगवान श्रीकृष्णाने महाराज, एवढ्या ऐकण्यासारख्या आहे, एवढ्या म्हणजे सत्य घटना आहे महाराज आणि त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. विठ्ठल
भगवान श्रीकृष्णाच्या ज्या लीला आहे महाराज, या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या लीला थांबल्या नाही. तर भगवान श्रीकृष्ण ज्या ज्या घरी जात असायचे त्या गवळींना भगवान श्रीकृष्ण एवढे प्रिय वाटायचे, एवढे आवडायचे. एवढा लहान मुलगा, एवढा गोंडस मुलगा, त्याला उचलून घ्यायचे, त्याचे लाड वगैरे त्या ठिकाणी करत असायचे. तर एक गवळ्याची गवळण होती. तर ती गवळण जी आहे ती सतत भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी राहत असायची. सतत भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी स्मरण करत असायची. आणि तिचं त्या कामावर वगैरे काही लक्ष लागत असायचं. तिचा पती जो होता, नवरा जो होता, बऱ्याच वेळा सांगितलं कामावर लक्ष दे, काम करत जा. तिचं काही कामावर लक्ष लागत असायचं. सतत त्या भगवान श्रीकृष्णाचं चिंतन, सतत त्याचं स्मरण, नामस्मरण त्या ठिकाणी ती गवळण करत असायची. आणि करत असताना त्या गवळ्याने ठरवलं, म्हटलं आता याच्यामध्ये बदल घडणार नाही, बदल आपण करून घ्यायचा. विठ्ठल त्या गवळ्याने विचार केला निकम साहेब की आता या आपल्या बायकोमध्ये बदल होत नाही ना, बदल आपणच करून घ्यायचा. काय बदल करायचा? या गोकुळामध्येच राहायचं नाही, गोकुळ सोडून जायचं. मग तर आपला प्रपंच चांगला होईल ना, मग तर भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येणार नाही ना. असं त्या गवळ्याने त्या ठिकाणी ठरवलं. आणि तो आपला जो प्रपंच वगैरे होता सगळा त्या बैलगाडीमध्ये त्या ठिकाणी भरला. आणि ते जे गोकुळ आहे हे गोकुळ सोडून तो जो गवळी होता तो गवळी त्या ठिकाणी निघाला. आता आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी या गावामध्ये राहायचं नाही असं त्यांनी फक्त ठरवलं होतं. आता हे जाणलं भगवान श्रीकृष्णाने, म्हटलं माझा भक्त माझ्या जवळून दूर जातोय, हे भगवंताला सण होईल का महाराज? म्हणून भगवंताने ठरवलं माझ्या भक्ताला मी दूर जाऊ देणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं की ज्यावेळी ती बैलगाडी ते म्हणजे तो जो पती पत्नी होते, पत्नी पाठीमागे बसले, पती गाडी चालवतोय आणि एका ठिकाणी असं पाण्याचं सरोवर होतं. त्या सरोवरावरून पती म्हटला मी पाणी घेऊन येतो. पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी तो गवळी त्या ठिकाणी गेला. तेवढ्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय केलं महाराज, त्याच गवळ्याचं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि गाडीमध्ये येऊन बसले. गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर त्या पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी खरा पती कोण म्हणजे तिला असं वाटलं आपलाच पती आहे. पण गाडी पुढे जाण्याच्या ऐवजी पुन्हा गोकुळाच्या दिशेने निघाली. आणि तो गाडी मागे दुसरा तो जो खरा पती तो गाडी मागे धावायला लागला. गाडी त्या ठिकाणी थांबली आणि दोघांमध्ये निकम साहेब वाद चालू झाला. हा म्हणायचा मी पती आहे आणि तो भगवान श्रीकृष्ण म्हणायचे मी पती आहे आणि खरा पती म्हणायचा माझी बायको आहे. आता त्या पत्नीलाही कळाली नक्की कोण आपला पती आहे. आता हा जो वाद होता हा वाद मिटवायचा कसा? जास्त शिकली हा जो वाद आहे हा वाद मिटवायचा कसा? तर काय करायचं? आता काय नाही, राजाकडे जायचं. आपलं भांडण झालं निकम साहेबांकडे जायचं. निकम साहेब त्यावर काहीतरी तोडगा काढतात. तर ते भांडण झाल्यानंतर काय करायचं? नंतर राजाकडे जायचं. म्हणून ते दोघे पण त्या ठिकाणी आले, त्याची गाई पण त्या ठिकाणी नंदराजा जवळ आले आणि नंदराजा समोर ते कारण सांगू लागले. तो जो खरा पती होता तो म्हटला मी हिचा पती आहे आणि भगवान श्रीकृष्णाने ते रूप धारण केलं होतं. म्हटलं मी हिचा पती आहे. नंदराजा म्हटला याचा न्याय करणं फार सोपं आहे. म्हटले काहीच अवघड नाही, 1 मिनिटात मी या ठिकाणी न्याय निवाडा करतो. म्हटले कसं करायचा? नंदराजाच्या त्या समोर एक विहीर होती आणि ती विहीर तिचा घेर जो होता जवळजवळ 22 ते 20 फुटाचा असा घेर होता. फार मोठा असा म्हणजे तो जो गाळा होता फार मोठा गाळा होता. म्हटलं हिचा खरा पती जो असेल तो इकडच्या टोकावरून तिकडच्या विहिरीच्या पलीकडे उडी मारेल त्याचीच ही बायको. आता भगवान श्रीकृष्ण पळत गेले, त्याची सहज उडी त्या ठिकाणी गेली भगवान श्रीकृष्णाची. उडी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पाठीमागे आलेच नाही. आता हा जो राहिलेला होता म्हटलं आता हा ना माझ्या तोंडात. तुम्ही म्हटलं ज्याची उडी जाईल त्याची बायको, त्याची उडी गेली माझी उडी जाऊ शकत नाही. म्हटला मला खात्री ना. त्यावेळी नंतर राजाने सांगितलं की बायको तुझीच आहे, ज्याची उडी गेली ना तो माझा मुलगा आहे.
अनेक लीला त्या ठिकाणी केल्या महाराज भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्ण काय करायचे की जे दूध मथुरीला त्या ठिकाणी जात असायचं त्यावेळी त्या गोपाळांना त्या ठिकाणी गवळ्या, त्या वाकड्या, पेंड्या, बोबड्या हे सगळे जे होते त्यांना सगळ्यांना सांगितलं याल तरी तुम्ही दुबड्या होत चालात आणि दैत्य तिकडं पुष्ट होत चाले. याचं कारण काय आहे? कारण काय नाही म्हटले, आपल्या गोकुळातलं जे दूध आहे हे दूध कुठं जाते? मथुरेला जाते. मग ते दूध आपण तिकडे जाऊ द्यायचं नाही. मग त्यांनी त्या ठिकाणी चोऱ्या वगैरे त्या ठिकाणी सुरू केल्या, त्या घोड्या वगैरे त्या ठिकाणी सुरू केल्या. आता ज्या कागळ्या होत्या म्हणजे ज्या घरी चोरी होत होती त्या घरची जी महिला होती ती कधीच कागाळी करत नव्हती. मग कागाळ्या कोण करायच्या? भगवान श्रीकृष्णाने आमची चोरी केली हे कोण सांगायचं महाराज? ज्याच्या घरी भगवान श्रीकृष्ण आले नाही ती महिला जाऊन सांगायची तुझा कृष्ण फार खोड्या करतो, त्याला आवड. मग भगवान श्रीकृष्ण काय करायचे? तिचा चेहरा लक्षात ठेवायचे, म्हणायचे आज संध्याकाळी तुझाच नंबर, तुझ्याच घरी येणार. आणि त्या घरी जाऊन त्या ठिकाणी चोरी करत असायचे. आता ह्या एवढ्या खोड्या झाल्या. नंतर राजाला सुद्धा त्या ठिकाणी महाराज फार असा म्हणजे त्रास व्हायला लागला. सगळे सांगतात तुमचा मुलगा खोड्या करतो, तुमचा मुलगा खोड्या करतो, तुमचा मुलगा खोड्या करतो. एक दिवस माती खाल्यानंतर बळीराम राजा त्या ठिकाणी सांगायला गेला. बळीराम दादा सांगायला गेला तरी पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं नाही आम्ही म्हटलं हा खोटा बोलतोय. बळीराम राजा खोटा बोलतो. हे सगळं झाल्यानंतर नंदराजाने सांगितलं आपल्या ज्या गायी ज्या आहेत त्या सगळ्या गायी घेऊन आता वनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी चारायला घेऊन जायच्या. आता चारा वया जातो त्या गाया वगैरे त्या काय आहे गायी वगैरे सगळ्या घेतल्या आणि वनामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने जायला सुरुवात केली. एक 5 ते 10 मिनिटं आपल्या हातामध्ये राहिले महाराज. तर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गायी वगैरे ते जे गोपाळ वगैरे आहे सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी गाय चारायला त्या ठिकाणी वनामध्ये त्या ठिकाणी जात असायचे. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, तो जो बोबड्या होता त्या बोबड्याच्या घरी कढी बनवली गेली महाराज. आणि कढी बनवल्यानंतर बोबड्याला माहित होतं भगवान श्रीकृष्णाला कढी फार आवडते. मग त्या बोबड्याने काय केलं, म्हटलं आई शेतामध्ये गेली का आपण त्या ठिकाणी ती कढी घेऊन भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी घेऊन जायची. मित्र असतात असा महाराज घासातला घाल देणार काहीतर नसलेली बरे दोष पण करी घेता आहे असं होतं. तर ते बोबड्या जो होता त्याने ती कढी त्याला माहित होता भगवान श्रीकृष्णाला आवडते. मग त्याने काय ठरवलं, आई शेतामध्ये गेली की आपण ती डब्यामध्ये कढी घ्यायची आणि भगवान श्रीकृष्णाला घेऊन जायची. पण त्या दिवसाचा योगायोग असा की ती आई शेतामध्ये कामालाच गेली नाही. पण आता कढी न्यायची कशी? त्या बोबड्याला म्हणते अरे जा गाय घेऊन कधी जायच्या? त्यावेळी तो सांगायचा थांब झाला कोल्याला जायचे असा बोबडा बोलायचा तो. तर ते बराच वेळ झाला आई सांगते. मग त्या बोबड्याने ठरवलं आता आपल्याला काही तशी कढी नेता येणार नाही म्हणून बोबड्या पुन्हा जेवायला बसला आणि आईला म्हणला जेवायला वाढ. आईने जेवायला वाढलं, ती कढी घेतली महाराज, म्हणजे ती ताटातली कढी तोंडामध्ये घेतली आणि गिळू नाही घेतली साहेब, ती तोंडातच धरली आणि तसंच जंगलामध्ये त्या आव्हानामध्ये पळत सुटला तो बोबड्या. एवढा जोरात पळत सुटला, भगवान श्रीकृष्ण समोर आला आणि भगवान श्रीकृष्ण समोर आल्यानंतर असा खुणावून सांगतोय तोंड उघड तोंड उघड. पण भगवान श्रीकृष्ण काही तोंड उघडत नाही. भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं त्याची जरा गंमत करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय म्हणतो मला काही कळत नाही, तोंडाने बोल की. तो म्हणायचा तोंड उघड, असा खुणावून सांगायचा.
तोंड उघड. भगवान श्रीकृष्ण काय तोंड उघडत नाही. मग घोबड्यानेच काय केलं, भगवान श्रीकृष्णाचं तोंड धरलं आणि असं तोंड वाचलं आणि आपल्या तोंडातली कडी भगवंताच्या तोंडामध्ये सोडली. हे प्रेम होतं महाराज. काय त्यांची उष्टावली ही जी संगती होती, या संगतीचं सुख जे आहे, तुकोबाराय म्हणतात आम्ही सगळं सुख जे आहे भगवंताच्या सानिध्यामध्ये द्वापार युगामध्ये अनुभवलेला आहे. अभंगाच्या पहिल्याच्या तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहे. म्हणून तो जो काला जो आहे, तो काला कशा पद्धतीने मग त्या ठिकाणी आला आला बघा आला, हे सगळे दैत्य त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्या ठिकाणी आला. काल्या मर्दन सगळं त्या ठिकाणी काल्या मर्दनचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी केला. हे सगळं झाल्यानंतर सगळ्या गोपाळांना सांगितलं की आपल्याला काला करायचा. मग तो काला कसा करायचा, तर स्वर्गाच्या देवांना सुद्धा जो काळा भेटला नाही ते स्वर्गातले देव सुद्धा पाण्यातले मासे त्या ठिकाणी झाले महाराज. मग हे जे भगवान श्रीकृष्ण होते, भगवान श्रीकृष्ण म्हटले ते काला खाण्यासाठी म्हणजे काला खाण्यासाठी या ठिकाणी आले ना, तर आपल्या हात सुद्धा यमुनेच्या त्या पाण्यामध्ये धुवायचे नाही. काय करायचे, डोंगराला पसरायचे, हात सुद्धा त्या ठिकाणी धुवायचे नाही. एवढं म्हणजे हा काला दुर्लभ आहे. तो काला जो आहे, हा काला भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर सगळ्यांच्या ज्या शिदुरी होत्या त्या शिदुरी एकत्र केल्या आणि तो हा काला आपल्या समोर आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. बोला गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर
करा क्षमा गुणवान